ज्या वेळेस आपण मार्केटमध्ये एखादा ट्रेड घेतो त्यावेळेस आपल्याला त्याचा स्टॉप लॉस आणि त्याचं टार्गेट माहीत असणं गरजेचं आहे. आणि मग जर असा आपल्याला एखादा चांगला इंडिकेटर मिळाला का जो आपल्याला आपला टार्गेट काय असणार आहे आणि किंवा आपला एसएल काय असणार आहे ते सांगेल, तर तर किती बरं होईल. म्हणून आज आपण हा त्यासाठी स्पेशली व्हिडिओ बनवत आहे. त्यामध्ये आपण आपल्याला कधी ट्रेड घ्यायचा, कधी बाहेर पडायचं, अर्थात जो आपला ट्रेड असेल त्याला आपला एसएल कसा आपल्याला ट्रायल करत वरती जायचंय, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या मार्फत सगळ्या आपण चर्चा करणार आहोत. त्याकरता आपल्याला सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे. तर होतं काय, आपण नेहमी मार्केटमध्ये ज्यावेळेस एखादा ट्रेड घेतो त्यावेळेस आपण नेहमी विचार कशाचा करतो, नेहमी आपण विचार करतो प्रॉफिटचा, नेहमी प्रॉफिटचा विचार करतो. पण जर आपली पोझिशन रिव्हर्स आली तर आपला जो काय एक्झिट प्लॅन आहे तो काय असणार आहे याचा आपण विचार करत नाही. मग हा आपल्याला एक्झिट प्लॅन जर आपल्याला रेडीमेड भेटला तर काय होईल आपण इथे या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्याकरता आपल्याला जो आता मी हा मुद्दाम आपला जो ब्रोकर आहे ब्रोकरच्या वेबसाईटला आलोय आणि त्यावरती तुम्हाला मी सगळ्यात महत्वाचा जो इंडिकेटर आहे जो आपण वापरणार आहोत त्याचं नाव आहे सुपर ट्रेंड. ठीक आहे, सुपर ट्रेंड इंडिकेटर जो आहे तो मी तुम्हाला याविषयी आता माहिती थोडं सांगतो. तर इथे तुम्हाला याच्यामध्ये काय असते, तर ह्या ठिकाणी तुमचं मुव्हिंग ॲव्हरेज असते, तुमचं मुव्हिंग ॲव्हरेज आणि त्यानंतर एटीआर, ह्या दोन्हीचा वापर करून हा तुमचा जो इंडिकेटर आहे तो बनला जातो. त्याचं नाव आहे सुपर ट्रेंड. आता याच्यामध्ये हा जो एटीआर आहे तर हा एटीआर आपलं काम करतो आपल्या याच्यावर स्टॉप लॉसचं. पण हा स्टॉप लॉस कसा असतो, हा स्टॉप लॉस असतो आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस. म्हणजेच जसा जसा आपण घेतल्यानंतर पोझिशन वरती जाते तसा आपला स्टॉप लॉस वरती वरती जातो. ओके, तर मग आता ऍक्च्युली आपल्याला यावरती ट्रेड कसा घ्यायचा आहे, टाइम फ्रेम काय ठेवायची आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायच्या. आता पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला इथे जो एक ऑप्शन भेटतोय आपल्याला ऑप्शन इंडिकेटरचा भेटतोय. तर या ठिकाणी इंडिकेटरच्या ऑप्शनवरती आपल्याला यायचंय आणि इथे तुम्हाला नाव टाकायचं आहे सुपर ट्रेंड. ओके, इथे तुम्हाला या ठिकाणी सुपर ट्रेंड नाव या ठिकाणी टाकायचंय. सुपर ट्रेंड नावावरती क्लिक केलं का तुमच्याकडे त्या ठिकाणी सुपर ट्रेंड नावाचा इंडिकेटर येईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परत दुसरं नाव टाकायचं आहे. आपण दुसरा एक घेणार आहोत इंडिकेटर, त्याचं नाव आहे पिवट पॉइंट. त्याविषयी पण एकदा सांगतो. बघा आता इथे एकदा हे सगळे इंडिकेटर मी एकदा डिलीट करतो म्हणजे आपल्याला या ठिकाणी नव्याने घेता येतील. आता हा जो पिवट पॉइंट आहे, पिवट पॉइंट नावाचा इंडिकेटर आहे, हा काय करतो आपल्याला, हा आपल्याला त्या ठिकाणी त्या एका ठराविक काळामधला सपोर्ट काय आहे आणि आपला रेजिस्टन्स काय आहे ह्या गोष्टी आपल्याला दाखवतो. याला आपण म्हणतो पिवट पॉइंट. तर आपल्याला याचाही वापर करायचा आहे. मग इथे आपण या ठिकाणी इंडिकेटर मध्ये आलो, या ठिकाणी तुम्हाला इंडिकेटर दिसतोय. आपण इथे आलात त्या ठिकाणी सुपर ट्रेंड आपल्याला 2 वेळेस क्लिक करायचं आहे. 2 सुपर ट्रेंड आपल्याला घ्यायचे. सेटिंग मध्ये काय बदल करायचा ते तुम्हाला नंतर सांगतो. त्यानंतर आपल्याला इथे पुढे एक पिवट पॉइंट घ्यायचा आहे. पिवट पॉइंट स्टँडर्ड आपल्याला तो घ्यायचा आहे आणि इथे हे सगळं तुमच्या समोर आले. आता हा जो आपल्याला 10-3चा सुपर ट्रेंड आहे तर याची लेंथ 10 म्हणजे साधारणतः ह्या ठिकाणी आपलं 10चं मुव्हिंग ॲव्हरेज त्यामध्ये वापरलं जातं आणि जो एटीआर आहे तो एटीआर आपला 3चा वापरला जातो. तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे. आपल्याला त्यामध्ये काय बदल करायचा नाहीये. ह्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये स्टाईलमध्ये जाऊन इथे याची जी काय आपली बाईंगची लाईन असेल ती लाईनिंग आपल्याला त्या ठिकाणी जरा थोडीशी इनेबल करायची आहे. म्हणजे तुम्हाला इथे या ठिकाणी एक लाईन क्रिएट होते, म्हणजे या ठिकाणी तुमचा जी काय तुमची एंट्री आहे ती तुमची या ठिकाणी झालेली आहे. ओके, आणि हा जो पुढचा आहे दुसरा, त्यामध्ये आपल्याला थोडी सेटिंग करायची आहे. त्यामध्ये आपण सेटिंग मध्ये गेलो, त्यामध्ये तुम्हाला इनपुट मध्ये आपल्याला जो फॅक्टर आहे किंवा जो एटीआर आहे तो आपल्याला 1.5 करायचा आहे आणि त्या ठिकाणी ओके करायचा आहे. ओके, तो आता त्या ठिकाणी ओके केला आपण. तर ओके केला आणि ते ओके केल्यानंतर मग आपल्याला त्याही ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये स्टाईलमध्ये यायचंय आणि ही जी काही प्राइस लाईन आहे ती प्राइस लाईन आपल्याला इनेबल करायची. ओके,
म्हणजेच आता इथे तुम्हाला काय दिसतं, यावरून काय कळतंय बघा, ह्या प्राइस लाईन वरून आपल्याला कळतंय का आपली एंट्री इथे झाली आहे 25,805. आता कालचं जर तुम्ही मुवमेंट मार्केटमध्ये बघितलं असेल, शेवटी शेवटी मार्केट क्लोजिंगच्या आधी अर्धा तास एकदम मोठी रॅली आली, पण जर सुपर ट्रेंड हा 10-1.5चा जर तुम्ही लावला असेल तर तुमची एंट्री झाली 25,805 ला, आणि सुपर ट्रेंड आपला 10-3 आहे त्यावेळेस एंट्री झाली आपली 25,860 ला. जर तुम्ही ह्या पहिल्यामध्ये एंट्री जर घेतली असेल तर 100 पॉईंटचं मुवमेंट तुम्हाला भेटली. निफ्टी जसा 940 पर्यंत गेला होता, पण क्लोजिंग बेसिस वरती जरी म्हटलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला 100 पॉईंट भेटले. आणि नंतर हा सुपर ट्रेंड 10-3 वरती जर बघितलं तर 50 पॉईंटची मुवमेंट त्या ठिकाणी बघायला भेटली. आणि त्यानंतर आता हा पिवट पॉईंट जो आहे बघा, इथे या पिवट पॉईंटच्या सेटिंगमध्ये थोडी चेंज करायचं आहे आपल्या. या ठिकाणी आपले जे काही इनपुट आहेत, इनपुटमध्ये तुम्हाला ऑप्शन दिसतात बघा. इथे या ठिकाणी फिबोनाची आहे, उडी आहे, क्लासिक आहे, परत डीमार्क आहे, कॅमरीला आहे. आपल्याला इथे या ठिकाणी फिबोनाकी घ्यायचं आहे आणि या ठिकाणी फिबोनाकीच्या इथे या सगळ्या झोन तुम्हाला या ठिकाणी येतील. ओके. आणि मग आता इथे आपल्याला या ठिकाणी ट्रेड कसा घ्यायचा आहे हे तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ट्रेंड काय आहे, कारण कुठल्याही याच्यावरती तुम्हाला पहिल्यांदा ट्रेंड बघावा लागतो. आणि त्याआधी जरा थोडीशी आपल्याला एक सेटिंग करायची आहे. आपल्याला इथे कॅन्डलचे प्रकार येतात, सर्वांना माहिती ज्या कॅन्डल्स असतात. तर या कॅन्डलच्या प्रकारावरती आपल्याला जायचंय. इथे बघा या ठिकाणी जर मी प्युअरली निव्वळ जर कॅन्डल जर केलं तर तुम्हाला या ठिकाणी एंट्री थोडी लेट भेटते. बघा मगाशी आपण बघतोय काही इथे आपल्याला एंट्री भेटत होती 25,805 ला, इथे भेटते 25,835 ला, 25,880 ला, म्हणजे थोडी लेट एंट्री भेटते. मग लवकर एंट्री भेटण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कॅन्डल आहे बघा, या सर्वांना माहिती आहे तिचं नाव आहे हिकेनॅशी. आता ह्या कॅन्डल वरती आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमचा चार्ट हा जरा वेगळा होतो आणि तुमची थोडीशी एंट्री पण तुम्हाला लवकर भेटते. आणि चार्टमध्ये ट्रेंड कळतो तुम्हाला, डाऊन ट्रेंड, अप ट्रेंड वगैरे त्या गोष्टी लगेच कळतात. आता मग इथे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की टाइम फ्रेम आपल्याला अगोदर 15 मिनिटाची टाइम फ्रेम बघा. 15 मिनिटाची टाइम फ्रेम जर आपण बघितली तर आपल्याला त्या ठिकाणी ट्रेंड कळतो. तर ट्रेंड आपल्याला या ठिकाणी असा दिसत होता, इथे तुम्ही बघू शकता बघा. इथे आपण साधारणतः हा आपल्याला याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे 13 तारखेला पूर्णपणे निगेटिव्ह ट्रेंड होता. त्यानंतर आज आपल्याला त्या ठिकाणी ट्रेंड जो दिसतोय तो थोडा पॉझिटिव्ह क्रिएट झालेला आहे. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला हा एवढा ट्रेंड त्या ठिकाणी बघायला भेटला. ओके. आणि मग आता इथे आपल्याला थोडस जो आपल्याला ट्रेड इंट्राडे घ्यायचा, तर इंट्राडे साठी आपल्याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला चार्ट लावायचा आहे. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण हा चार्ट जर लावला तर आपल्याला त्या ठिकाणी काय होईल, थोडेसे कमी पण जरा चांगले ॲक्युरेसी असलेले ट्रेड भेटतील. इथे तुम्ही बघू शकता, आता कालचा दिवस आहे. सॉरी, काय सर्दी झाली आहे. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. आता हे जे पिवट पॉईंट आता आले, इथे या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट लिहिलं बघा, इथे सपोर्ट आहे 25,700, 25,767, या ठिकाणी रेजिस्टंट आहेत. मग इथे या ठिकाणी आपल्याला ज्या वेळेस दोन्ही इंडिकेटर बायचं इंडिकेशन देतात, आता कधी कधी काय होतं, आता बघा इथे या ठिकाणी तुम्हाला 10-1.5 न बायचं इंडिकेशन दिलं, पण एक त्या ठिकाणी छोटीशी मुवमेंट झाली, परत आपल्याला ट्रेंड डाऊन आला. म्हणून आपण या ठिकाणी 10-3चा जो कशासाठी वापरतो सुपर ट्रेंड, का आपल्याला हे असे छोटे छोटे ट्रेड नको आहेत, आपल्याला एक चांगला ट्रेड पाहिजे. तरी सगळे छोटे ट्रेड तुमच्या या ठिकाणी त्यांनी निग्लेक्ट केले आणि तुम्हाला एकच शेवटी एक चांगला ट्रेड दिला, मस्तपैकी ट्रेड दिला क्लोजिंगला, का त्यामध्ये तुम्हाला 50-60 पॉईंट मस्तपैकी आरामशीर तुम्हाला भेटले. मग आपल्याला त्या ठिकाणी एंट्री कधी करायची आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, म्हणजे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतील. आता आपल्याला यामध्ये एंट्री कधी घ्यायची, कशी घ्यायची ते मी तुम्हाला दाखवतो बघा. ज्या वेळेस आपल्याला हे दोन्ही इंडिकेटर आहेत, हे दोन्ही इंडिकेटर आपल्याला सांगतात का बाय सिग्नल जनरेट झालाय, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी एंट्री घ्यायची. आणि मग ती एंट्री आपण घेतल्यानंतर ज्या वेळेस आपल्याला हे दोन्ही इंडिकेटर रेड झालेले आहेत, त्यावेळेस आपल्याला त्यातून एक्झिट करायचे. किंवा
आपला 10 आणि 1.5चा जर आपल्याला जो सुपर ट्रेंड आहे तो निगेटिव्ह झाला, तर निगेटिव्ह होणे म्हणजे काय, त्या ठिकाणी रेड रेड ही आपल्याला ट्रेंड लाईन आहे ती जर जनरेट झाली तर त्या ठिकाणी बाहेर पडायचं. असा जर ट्रेड आपण बघितला तर बघा ह्या ठिकाणी परवा दिवशी जो एक ट्रेड भेटला आपली इथे जर बघितलं तर तुम्हाला 10.5 न त्या ठिकाणी तुम्हाला इथे एंट्री झाली. पण आपण बघतोय का या ठिकाणी 10.3चा ट्रेंड निगेटिव्ह होता आणि मग तशी तुमची एंट्री झाली असती 25,878ला, पण तुमची इथे एंट्री झाली 25,915ला आणि त्यानंतर तुमचा एक्झिट इथे झाला बघा. ह्या ठिकाणी तुमचा हा ट्रेंड निगेटिव्ह झाला आणि तिथे 47 पॉईंटची मुवमेंट तुम्हाला भेटली. 2 तासामध्ये 47 पॉईंटची मुवमेंट भेटली. पण मग प्रश्न असा आहे का तुमची ह्या ठिकाणी एंट्री तर झालीये, इथे तुमची एंट्री झालीये, पण तुम्हाला त्या ठिकाणी स्टॉप लॉस काय ठेवायचा आहे. तर तुमची ह्या ठिकाणी एंट्री झाल्यानंतर तुमचा हा इथे या ठिकाणी स्टॉप लॉस असणार आहे. हा इथे स्टॉप लॉस आणि त्यानंतर जसं मार्केट वरती जाईल तसा तोच तुमचा स्टॉप लॉस ट्रायल करायचा आहे. आता जर तुमची या ठिकाणी 10.3 ह्या सुपर ट्रेंड वरती एंट्री जर झाली तर आपला 10.5चा जो काय आहे त्या ठिकाणी सुपर ट्रेंड त्याचा तुम्ही त्या ठिकाणी स्टॉप लॉस फॉलो करू शकता. आता तुमची इथे एंट्री झाली बघा, ह्या लेवलला एंट्री झाली, ह्या लेवलला एंट्री झाल्यानंतर जो तुमचा होता स्टॉप लॉस आपण 10 आणि 1.5चा जर स्टॉप लॉस बघितला तर त्या ठिकाणी आपला स्टॉप लॉस होता साधारणतः ह्या वेळेस एंट्री झाल्यानंतर तुमचा इथे स्टॉप लॉस असेल. हा स्टॉप लॉस होता तुमचा 39 पॉईंटचा, म्हणजे तुमचा 39 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि जवळजवळ 45 पॉईंटचं टार्गेट भेटलं. म्हणजे एकाच एक प्रमाणे तुम्हाला म्हणजे तुमचा रिस्क रिवॉर्ड जर बघितलं तर गेले एक तर तुम्हाला भेटणार एक असं तुमचं रिस्क रिवॉर्ड होतं. तर ह्या प्रकारे ट्रेड तुम्हाला यामध्ये भेटू शकतात. आणि किंवा मग आपण या ठिकाणी थोडा पिवट पॉईंटचा वापर करायचा. काय होतंय बघा, जर एक आपण बघितलं तर जर हा एक समजा रेजिस्टंट पॉइंट आहे, हा पिवट पॉइंट आहे, तो जर क्रॉस केला तर मोस्ट पॉसिबिलिटी असते का दुसऱ्या रेजिस्टर्ड पॉइंट पर्यंत आपल्याला चार्ट जातो. मग आपण ते टार्गेट ठेवू शकता. पण आपला एसएल ट्रायल करत चला बघा. ह्या ठिकाणी बरोबर इथे जर तुम्ही बघितलं तर एकदम टच केले, असं थोडंसं टच केलंय आणि त्यानंतर चार्ट खाली आलाय. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जर तुम्ही इथं हे जर टार्गेट ठेवलं असतं तर तुमची जी काही एंट्री इथे झाली आहे आणि तुमचं टार्गेट इथपर्यंत होतं जवळजवळ 93 पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी भेटले असते. म्हणजे तुमचं एकाच 2 ह्याप्रमाणे तुम्हाला हा तुमचा ट्रेड झाला असता. आणि तसंच ज्यावेळेस आपल्याला एखादा सेल ट्रेड घ्यायचा आहे आणि त्यावेळेस मग आपल्याला बरोबर सेम तशीच प्रोसिजर फॉलो करायची. ज्या वेळेस हे सुपर ट्रेंड निगेटिव्ह होतो, आता सुपर ट्रेंड पॉझिटिव्ह होतो, सुपर ट्रेंड पॉझिटिव्ह होतो म्हणजे काय, त्या ठिकाणी आपल्याला ट्रेंड लाईन आपल्या ग्रीन येतात आणि रेड जर आल्या तर समजायचं का त्या ठिकाणी मार्केटमध्ये निगेटिव्ह आपल्याला वातावरण तयार झाले, सेल करायला पाहिजे किंवा पुढे घ्यायला पाहिजे. तर तुमची एंट्री या ठिकाणी ज्यावेळेस दोन्ही सुपर ट्रेंड निगेटिव्ह होतात त्यावेळेस तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. आणि आपला जो सुपर ट्रेंड आहे हा 10.3चा जोपर्यंत क्लोज होत नाही, आपल्याला निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह मध्ये जात नाही, तोपर्यंत ट्रेंड मध्ये बनून राहा. किंवा जर आपला 10.5चा आहे आणि त्यामध्ये तुम्ही जर समजा बाहेर पडले तरी काय हरकत नाही. आता ह्या ठिकाणी तुमचा जो ट्रेड चालू झालाय बघा, हा इथे ट्रेड आपला चालू झाला. जर आपण दोन्हीचं जर बघितलं तर ह्या ठिकाणी ट्रेड आपला चालू झाला आणि त्यानंतर तुम्हाला इथपर्यंत टार्गेट भेटलं. आपण 10.5चा विचार जर केला बघा, ह्या ठिकाणी 10.5चा जर विचार केला तर इथपर्यंत टार्गेट आपलं झाले कंप्लीट. तुमचा ट्रेड इथं झालाय. 134 पॉईंट हा तुम्हाला या ठिकाणी भेटलेत. 20 तासामध्ये त्या ठिकाणी 134 पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी भेटले. म्हणजेच मग हा ट्रेड तुम्हाला कॅरी करावा लागला. पण तुमचा हा या ठिकाणी होता स्टॉप लॉस. बरोबर तुमचा एसएल ट्रायल करत तुम्हाला खाली यायचंय. अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये मस्तपैकी ट्रेड भेटतात विथ आणि स्टॉप लॉस. आता या ठिकाणी नॉईज असतो बघा. आता नॉईज तुम्ही बघू शकता. आता इथे सुपर ट्रेंड 3 हा पूर्णपणे दिवसभर निगेटिव्ह होता काल. ही मध्ये मध्ये सुपर ट्रेंड परत 1.5 तुम्हाला या ठिकाणी थोडी मुवमेंट दिली, परत निगेटिव्ह थोडी मुवमेंट. मग या ठिकाणी एवढे ट्रेड आपण नाही करू शकत. त्याकरता आपल्याला 10.5 आणि 10.3 दोन्हीनी जर आपल्याला बाय सिग्नल जर दिले तर आपल्याला त्या ठिकाणी एंट्री घ्यायची. आता एखादा म्हणा नाही मला खूपच ट्रेड पाहिजे तर त्यांनी मग 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती या. ओके, तर त्यांनी 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती या. 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आल्यानंतर त्याला खूप काही ट्रेड भेटतील. पण मग त्या ट्रेडमध्ये बघा काही वेळेस तुमचे एसएल सुद्धा वाचतील आणि एसएल पण वाजणारच बघा. आता इथे बघतोय आपण का हा जो पहिला ट्रेड आपल्याला भेटलाय बघा, हा इथे पहिला एक ट्रेड भेटला.
इथे दोन्ही सुपर ट्रेंड आपल्या या ठिकाणी झालेत ग्रीन, आणि त्यानंतर पहिला सुपर ट्रेंड इथे झाला निगेटिव्ह. 53 पॉईंटचा ट्रेड तुम्हाला त्या ठिकाणी भेटला. त्यानंतर हा कधी भेटलेला आहे साधारणतः ठीक आहे, टायमिंग आपल्याला बघूया एकदा, एक मिनिट. टाइम 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 डेट आणि प्राइस रेंज. ओके, ठीक आहे. हे आपलं टायमिंग कितीचं आहे? ओके, हा आपला बहुतेक माझ्या मते 10:30चा ट्रेड आहे सकाळचा. तर हा सकाळचा एक ट्रेड आपल्याला त्या ठिकाणी भेटला. आणि त्यानंतर मग असे छोटे छोटे ट्रेड तुम्हाला भेटतात. मग त्यामध्ये मजा येत नाही 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघा. त्यामध्ये तुम्ही ट्रेड किती करणार बघा. इथे ट्रेड तुम्हाला भेटला, इथे तुमचा त्या ठिकाणी स्टॉप लॉस वाजला, 8 पॉईंट भेटले, काय मजा नाही त्यामध्ये. त्यानंतर मग इथे छोटा ट्रेड भेटला, त्यानंतर इथे छोटा ट्रेड भेटला, इथे शेवटी मोठा ट्रेड भेटला. त्यामुळे 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला त्यामध्ये काम करण्यात मजा येत नाही. त्यासाठी तुम्हाला टाइम फ्रेम पाहिजे 5 मिनिटाची. आता हे मी तुम्हाला सांगितले, एखादा स्टॉक असेल किंवा इंडेक्स असेल, पहिल्यांदा 15 मिनिटाचा तुम्ही त्या ठिकाणी टाइम फ्रेम चेक करा, नंतर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ट्रेड घ्या. हेच गोष्ट आपल्याला ऑप्शन मध्ये कशी करायची, तर आपल्याला त्यासाठी बघा, आपल्याला ऑप्शन मध्ये कसा ट्रेड घ्यायचा ते मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी निफ्टी आणि 25,800चा कॉल आपण या ठिकाणी लावूया, आणि तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो. आता या ठिकाणी बघा, आपण हा निफ्टीचा 25,800चा कॉल लावलाय, पण तो आपण लावलाय पुढच्या महिन्यातला. ठीक आहे, काय म्हणजे आपल्या पुढच्या आठवड्याच्या एक्सपायरीचा काय प्रॉब्लेम नाही आपल्याला, आपल्याला फक्त चार्ट वरती बघायचं आहे. तर इथे ऑप्शन मध्ये पण तुम्हाला पहिल्यांदा 5 मिनिटाचा ट्रेंड बघायचा आहे. ऑप्शन मध्ये खूप लांबचा 15 मिनिटाचा ट्रेंड बघून चालणार नाही. 5 मिनिटाचा ट्रेंड बघा, आणि 5 मिनिटाचा ट्रेंड बघितल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती तुम्हाला त्या ठिकाणी 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी ट्रेड करायचं आहे. आता इथे बघा, इथे जर आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बरेच काही ट्रेड भेटतील. पण मग आपल्याला हे असे अननेसेसरी आपले जे ट्रेड आहेत ते ट्रेड आपल्याला टाळण्यासाठी मग आपल्याला थोडासा जो सुपर ट्रेंड आहे हा आपल्याला 10-3च्या ऐवजी एक आपल्याला 10 आणि 4चा सुपर ट्रेंड करायचा आहे. थोडासा बदल करायचा आहे आपल्याला. त्या ठिकाणी सुपर ट्रेंड आपल्याला 10-4 करायचा आहे, आणि मग तो आपण 10-4 केल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड घ्यायचा आहे. आता तो जर तुम्ही ट्रेड घेतला तर बघा, ह्या ठिकाणी आपल्याला एक ट्रेड भेटला, इथे नाही ट्रेड भेटला. ठीक आहे, त्यानंतर ठीक आहे, इथे नाही भेटला, इथे नाही भेटला, नंतर इथे एक ट्रेड भेटला आपल्याला, छोटीशी मुवमेंट भेटली. त्यानंतर आपल्याला शेवटी एक ट्रेड भेटलाय बघा, इथे क्लोजिंगला. हा क्लोजिंगला तुम्ही जर बघितला तर क्लोजिंगला एक ट्रेड भेटलाय. दोन्ही ठिकाणी हा जो आपला पहिला सुपर ट्रेंड आपण 10-4चा लावलाय, हा 10-4चा सुपर ट्रेंड आपल्याला ह्याच ठिकाणी त्यांनी आपल्याला इथे बाय कॉल दिला होता, किती अराउंड 128ला. नंतर यांनी त्याच रेंजला बाय दिला आपल्याला, आणि त्यानंतर जो आपला क्लोजिंग आहे तो क्लोजिंग जवळजवळ झालाय अराउंड इथपर्यंत 57 ते 58 पॉईंटची मुवमेंट आपल्याला त्या एका ट्रेडमध्ये त्या ठिकाणी बघायला भेटली. तेव्हा जर आपल्याला ऑप्शन मध्ये काम करायचं असेल तर त्या ठिकाणी 1 मिनिटाची टाइम फ्रेम लावा. कारण काय होतं, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर तुम्ही बघितलं तर तिथे खूप लेट तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेड येतो. पण मग जर याला 10-3च आपण जर ठेवलं तर मग तुम्हाला थोडासा लवकर ट्रेड भेटू शकतो. पण काय होतं का, त्यामध्ये तुम्हाला मोमेंट कमी भेटणार. पण मग त्यामध्ये तुम्हाला जो आपला जो नॉईज आहे, आपण म्हणतो हे असे जे काही असे ट्रेड नॉईजी ट्रेड असतात, म्हणजे काय, थोडीशी तुमची सुपर ट्रेंडला क्लिक करून वर जाणार, परत खाली येणार. तर हे ट्रेड तुम्हाला जर टाळायचे असतील तर आपल्याला ह्या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती तुम्ही 10-3 आणि 10-1.5चाच वापर करू शकता. इथे जर बघितलं तर दिवसभर तुम्हाला ट्रेड नाही भेटला, क्लोजिंगला एक ट्रेड भेटला, क्लोजिंगला ट्रेड भेटला, पण त्या ट्रेडमध्ये चांगले पैसे भेटले असतील बघा. जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला ज्या वेळेस तुमचा सुपर ट्रेंड ज्यावेळेस चालू असतो, मार्केट चालू असताना तुम्हाला निगेटिव्ह सुपर ट्रेंड कुठं संपतोय ते तुम्हाला कळतं. त्या ठिकाणी तुम्ही तुमची बाईंगची लिमिट ऑर्डर लावून ठेवली. मग त्या ठिकाणी तुम्हाला बाईंगची लिमिट ऑर्डर लावून ठेवल्यानंतर तुम्ही जर ह्या ठिकाणी बाईंगची ऑर्डर जरी लावून ठेवली तर तुम्हाला
त्या ठिकाणी त्या रेटला गेल्यानंतर तुमचं बाय त्या ठिकाणी एक्झिक्यूट होतो, तरी पण तुम्हाला 27 पॉईंट त्या ठिकाणी भेटले. आणि एखाद्याला जर खूपच घाई असेल तर तो त्या ठिकाणी 10-1.5 वरती सुद्धा एंट्री घेऊ शकतो. पण मग तिथे काय होतंय का तुम्हाला त्या ठिकाणी एस-एल पण तुमचे वाजू शकतात लवकर. बघा आता इथे जर तुमची एंट्री झाली तर इथे एंट्री झाली, इथे एंट्री झाल्यानंतर मुवमेंट तर दिली आहे, तुमची 29 पॉईंटची मुवमेंट झाली, पण क्लोजिंग जर बघितलं तर त्या ठिकाणी तुमचं 9-10 पॉईंटचं नुकसान झालेलं आहे. त्यानंतर दुसरा ट्रेड पुढे भेटला आहे, दुसरा नाही भेटला, एकच ट्रेड भेटलेला आहे. तेव्हा बेस्ट वे आहे का तुम्हाला ह्या ठिकाणी एक तर काय करायचं आहे, तुम्हाला एक तर काय म्हणजे आपल्या याच्यामध्ये ऑप्शन मध्ये मी सांगतोय, टाइम फ्रेम 1 मिनिटाची वापरा किंवा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती सुपर ट्रेंड जरा थोडा चेंज केला. आपण या ठिकाणी 10-3च्या ऐवजी आपण 10-2 करून बघू, 10-1.5 आणि 10-2 करून बघू. तर 10-2 जर केलं तरी पण तुमचे ज्या ठिकाणी जे आपले निगेटिव्ह आपल्याला आपण म्हणतो तसे ट्रेड असतात बघा, असे का या असे ट्रेड आहेत, तुम्हाला याचा सामना तर करावाच लागेल कारण तुमचे एस-एल पण वाचतील. ते जरी वाजले पण तरी सुद्धा तुम्हाला इथे आपण बघतोय का बघा आता इथे तुमची एंट्री झाली, समजा या ठिकाणी एंट्री झाली, इथून एंट्री झाल्यानंतर तुम्हाला इथपर्यंत टार्गेट होतं जवळजवळ 17-18 पॉईंटचं, पण तुमचं इथे स्टॉप लॉस वाजला, इथे 20 पॉईंटचा स्टॉप लॉस वाजला. आणि त्यानंतर मग तुमची जी काही एंट्री इथे झाली बघा, तुमची तुमची एंट्री इथे झाली आणि त्यानंतर क्लोजिंग पर्यंत तुमचा स्टॉप लॉस वाजला नाही 40 पॉईंट, म्हणजे तिकडे 20 पॉईंटचं नुकसान, इकडे 40 पॉईंटचा प्रॉफिट, तरी तुम्हाला त्या ठिकाणी 20 पॉईंट या ठिकाणी भेटले. मग थोडासा आपण सुपर ट्रेंड इथे आपण चेंज करू शकता, आपण 10-1.5 आणि 10-2 चा वापर करू शकता आणि मग आपण या प्रकारे ट्रेड करू शकता. आणि जर तुम्ही एका मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जर म्हटलं तर 10-1.5 आणि 10-4 चा वापर करून तुम्हाला ट्रेड घेता येतो. आता ह्याच मध्ये आपल्याला आणखीन काय करता येईल, तर इथे तुम्हाला ह्या ठिकाणी बघा आपल्याला इक्विटीमध्ये सुद्धा ट्रेड करता येतात. समजा आपण बघूया कालचा आपला बीएससीचा स्टॉक किंवा एमसीएक्सचा स्टॉक. आता एमसीएक्स मध्ये आपण जर बघितलं तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती, कारण आपल्याला इक्विटीमध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ट्रेड घ्यावा लागेल. तसा जर तुम्ही ट्रेड जर घेतला तर बघा या ठिकाणी तुमची काल जी आहे सकाळी सकाळी थोडीशी 9:35-40 आसपास एंट्री झाली, इथे बघा इथे एंट्री झाली, इथे ह्या लेवलला जवळजवळ 9,589 रुपयाच्या आसपास एंट्री झाली. आणि त्यानंतर तुम्हाला यांनी किती मोठा ट्रेंड दिला, इथे बघा इथे तुमची एंट्री झाली 9,590 ला आणि तुम्हाला जवळजवळ बघा इथपर्यंत जवळजवळ 94 रुपयाची मुवमेंट भेटली. पण 5 मिनिटा टाइम फ्रेम मध्ये ती थोडं लक्ष ठेवायचं आहे का जर आपल्याला गेला समजा याच्या R21च्या आसपास जर गेला किंवा जो काही रेजिस्टंट असेल त्या ठिकाणी थोडं सावध व्हायचे, तिथून जर थोडा रिव्हर्स फिरला तर प्रॉफिट बुक करायचंय. तसं जर म्हटलं तर जवळजवळ 150 पॉईंटचा गेन होता, पण एवढं कोणी ऍक्च्युली पकडत नाही, तेव्हा आपण 94 पॉईंट पकडूया. हे 94 पॉईंट आपल्याला भेटले एका ट्रेडमध्ये. त्यानंतर दिवसभर पूर्णपणे परत निगेटिव्ह वातावरण होतं, क्लोजिंगला परत थोडी मुवमेंट आली, ती जर तुम्ही बघितली तर परत त्या ठिकाणी आपल्याला क्लोजिंगला 25 पॉईंटची परत मुवमेंट दिली, पण 25 पॉईंटची सोडून द्या, 94 पॉईंटही आपल्याला त्या ठिकाणी भेटले. त्यानंतर आपण बघतोय का इथे आपल्याला एक छोटा ट्रेड भेटलाय बघा, छोटा नाही खूप मोठा ट्रेड भेटलाय बघा, ह्या ठिकाणी तुम्ही बघता. इथे जर बघितलं तर इथे तुमची एंट्री झाली होती, इथे एंट्री झाल्यानंतर जवळजवळ अराउंड तुम्हाला 229 पॉईंटचा ट्रेड इथे भेटला, म्हणजे ऑलमोस्ट जवळजवळ किती 2.5% ट्रेड तुम्हाला भेटला. त्यानंतर असे छोटे छोटे ट्रेड पण भेटतील का ज्या ठिकाणी तुमचा एसएल पण वाजेल बघा. इथे बघतो आपण एसएल हा जवळजवळ तुमचा 5 पॉईंट एसएल वाजला, पण ह्याचा फायदाच असा आहे का तुमचे जे होणारं नुकसान आहे ते कमी होणार, एकदम लिमिटेड नुकसान होणार. पण जो तुमचा काय होईल का 4-5 ट्रेड मधून एखादा ट्रेड तुम्हाला असा मस्तपैकी छानसा भेटेल का त्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळेल. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला सेल साईडला एखाद्याला असं वाटलं का मला इंट्राडे सेलिंग पण करायची आहे, सेलिंग पण करू शकतात ना. बघा इथे या ठिकाणी तुम्ही सेल केला, इथे तुमचा हा सेल तुमचा एक्झिक्यूट झाला आणि त्यानंतर इथे या ठिकाणी तुमचा ट्रेड संपला, 94 पॉईंटची मुवमेंट तुम्हाला सेल साईडला पण भेटली. तर म्हणजे आपण या सुपर ट्रेंडचा वापर करून का जो आपला लॉस आहे तो लॉस आपला फिक्स आहे, फिक्स लॉस आपल्याला आहे, लॉस फिक्स आपण ठेवून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ट्रेड करू शकता. ओके, आणि तेव्हा आता मी आशा करतो का आपल्याला सुपर ट्रेंडचं मी सांगितलेलं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. ओके, तेव्हा आता इथे आपण थांबूया. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ आपल्यासाठी मी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला.
या व्हिडिओत कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही याची कृपया नोंद घ्या आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. ओके. आणि त्यामुळे इथे आता थांबतोय आणि परत भेटूया नवीन विषयासह. आणि परत सर्वात महत्त्वाचं, आपण आपल्या ह्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. त्याची मेंबरशिप फक्त 119 रुपयामध्ये आहे आणि त्यामध्ये आपल्याला असेच एज्युकेशनल व्हिडिओज आहेत ते तुम्हाला आपल्यासाठी, आपल्या मेंबर्ससाठी मी बनवतो. किंवा आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती जे स्विंग ट्रेड असतात ते मी तुमच्याबरोबर शेअर करत असतो. त्याची आपली 1350 रुपयाची फी आहे. 12 महिन्याची फी 1350 रुपये आहे. तुम्ही तोही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्यावर तुम्हाला जे स्विंग ट्रेड असतात ते मी तुमच्याबरोबर शेअर करत असतो. ओके. आणि तेव्हा आता इथे आपण थांबूया आणि आपण भेटूया परत नवीन विषयासह.